हाय फ्रेंड, मी मनीषा किचन अँड लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे. मस्तपैकी आज बघा मेथीची भाजी करणार आहे. झणझणीत अशी मेथीची भाजी करूया आणि जरा वेगळी आहे, सगळ्यांपेक्षा जरा वेगळी. मस्त अशी बघा इथे मेथीची भाजी घेतलेली आहे. 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली. हुबा पातळ कांदा चिरला आहे, मिरची आहे, लसूण आहे, दोन्ही पण मी बारीक चिरलं आहे आणि भरपूर अशी मुगाची डाळ. तेल मस्त तापलं आहे, त्यामध्ये मी भरपूर असा लसूण, भरपूर अशी बारीक चिरलेली मिरची चांगली तिखट आहे आणि उभा चिरलेला कांदा, हे सगळं तेलामध्ये चांगलं परतून घेणार आहे. कांदा खूप लाल नाही करायचा, पण तो मऊ शिजला पाहिजे अशा प्रकारे ते चांगलं परतून घ्यायचं. लसूण पण चांगला त्याला जरासा लाल कलर आला पाहिजे, म्हणजे त्या लसणाची मेथीला चव छान येते. म्हणजे मेथीची भाजी खाताना पूर्ण लसूणची चव येते, असे भाजलेल्या लसणाची चव येते. आणि त्याच्यामध्ये भरपूर अशी भिजवलेली मूग डाळ टाकायची. मुगाच्या डाळीने अशी म्हणजे मेथीची भाजी खाल्ल्यानंतर पित्त वगैरे होत नाही. मुगाची डाळ भरपूर टाकायची. कोणी जाडे शेंगदाण्याचं कूट टाकतं, कोणी मसूरची डाळ टाकतं, कोणी ज्याला आवडेल तसं ते करतात. मेथीच्या भाजीमध्ये बटाटासुद्धा टाकून खूप छान लागतो. आता बघा मस्त अशी मी डाळ आणि ते कांदा, मिरची, लसूण सगळं एकत्र मस्त भाजून घेतले. त्याला चांगलं भाजलं ना, जेवढं त्याला भाजन तेवढं छान चव लागते. मस्त असं बघा त्या डाळीला खूप नाही, म्हणजे 1 तासभर भिजवायची, म्हणजे त्याचा असा मस्त त्याचं डाळीचं एक कण खूप छान असा दाताखाली लागतो. मस्त असं बघा व्यवस्थित भाजून झाले. कांदा, मिरची ते थोडंसं खाली लागेपर्यंत परतायचं, कारण की त्याच्यामधलं जे डाळीमधलं पाणी आहे ते व्यवस्थित पूर्ण सुकलं गेलं पाहिजे. आता ही 2 पाण्याने मस्त धुतलेली मेथीची भाजी, ही एकच गड्डी आहे, पण मोठी गड्डी होती. ती चांगली आता 2 पाण्याने धुवून वगैरे घेतली होती मी, पुन्हा पाणी ठेवलं होतं. ते आपण आता त्या कढईमध्ये टाकूया भाजी. कढई लहान पडली पण असं काही नाही, ते भाजी शिजली की भाजी बरोबर खाली बसते आणि त्या कढईत बरोबर पुरते. फक्त दिसताना भाजी खूप झाली असं वाटतं. आता ते व्यवस्थित छान असं एकत्र डाळ, कांदा आणि मेथी चांगलं परतून घ्यायचं. ह्या भाजीमध्ये कांदा टाकला ना की त्याची चव छान अशी मस्त तुपकट चव लागते. नुसतं असं पाला खाल्ल्यागत लागत नाही, मस्त लागतो, तुपकट चव लागते. आता व्यवस्थित बघा त्याच्यात भाजी व्यवस्थित पूर्ण खाली बसलेली आहे, चांगली परतून घेतली बघा. इतका छान मेथीच्या भाजीचा वास सुटला ना, लसणाची जी फोडणी दिली आपण, अशी मस्त खरपूस लसणाचा पण सुद्धा भाजीला इतका छान वास येतोय. मस्त अशी मेथीची भाजी बघा आता. आणि त्याच्यामध्ये मीठ ह्याच टायमिंगला टाकायचं, आधी टाकायचं नाही, नाही तर भाजीला भरपूर पाणी सुटतं. जेवढं आता ह्या भाजीला कांदा टाकल्यामुळे आपल्याला थोडंसं मीठ जास्त टाकावं लागतं. ज्यावेळेस कांदा टाकायचा त्यावेळेस त्या भाजीमध्ये मीठ कमी टाकावं लागतं, पण कांदा डाळ टाकल्यामुळे आपण त्याच्यात जास्त मीठ टाकले. आणि मस्त अशी बघा भाजी तयार झालेली. आणि इथे आहे बघा मस्त अशी गरम गरम भाकर. ही आहे मस्त टुमटुमीत फुगलेली भाकर. गरम गरम भाकर आणि मेथीची भाजी इतकी छान लागते, मस्त अशी चव लागते त्याची. तर तयार आहे बघा आपल्याकडे गरम गरम मेथीची भाजी आणि भाकरी. तर असा आहे आजचा आपला मेनू. मस्त अशी दुपारच्या टायमाला मी केली मेथीची भाजी आणि भाकरी.